नमस्कार, मी विशाल परदेशी. आपलं गाव आपलं बातमी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतो या बुलेटिनची. बातमी जी आहे, सुरुवात आहे ती ब्रेकिंग न्यूजने. चंद्रकांत पाटील यांच्या नव्या टार्गेटची ही बातमी आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना हरवण्याचा चंग पूर्ण झाला नाही आणि आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा नवा चंग बांधला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना हरवण्याचा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी विधानसभेसाठी निर्धार केला. आज ते आळंदीमध्ये आले होते. आळंदीत त्यांनी हे वक्तव्य केलं. माझं लक्ष 2024ची लोकसभा आहे. लोकसभेला बारामतीला ब्रँडेड खासदार असेल हे माझं टार्गेट. माझं 2019ला अजितदादा नाही टार्गेट जरी असलं तर आपल्याबरोबर फोन लाईनवरती त्यांच्याशी आपण बोलू शकलं की चंद्रकांत पाटीलनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया आपली. आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून देशामध्ये दोन घराण्यांवरती भारतीय जनता पक्षाने अटॅक करायचं सातत्याने चालू ठेवलंय. एक म्हणजे देश पातळीवरती गांधी घराण्यांवरती अटॅक करायचा आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर शरद पवार साहेबांच्या घराण्यावरती अटॅक करायचा. म्हणजे पंतप्रधानांच्या प्रचाराची सुरुवात ज्यावेळेला तिथे त्यांनी पहिला जो हल्ला चढवला तो पवारवरती. चंद्रकांत पाटील राज्याचे मंत्री आहेत, त्यामध्ये घेतल्या प्रकारचा 54,000 मताधिकाऱ्यांना ठिकाणी त्यांचं दुसरं टार्गेट बाबतीमध्ये आहे. बाबतीमध्ये याच्यामध्ये त्यांनी तो जो विडा उचललाय पवार फॅमिलीवरती प्रयत्न कोणी केलाय माहितीये. त्यामुळे चंद्रकांत पाटील असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, अशा अनेकांनी त्या ठिकाणी पराभव करण्याचा प्रयत्न करावा. पण त्या ठिकाणी काही अजित पवारांचा पराभव होणार नाही. उलट माझं चंद्रकांत पाटलांना आव्हान आहे, आपण दुसरा कोणाचा बळी देण्यापेक्षा आपण स्वतः बारामतीमध्ये उभे राहा आणि अजितदादा आणि चंद्रकांत दादा ही अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी महाराष्ट्राला पाहू द्या आणि मग त्या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल. धन्यवाद अंकुश काकडेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल. उलट आता अंकुश काकडेंनीच एक प्रवक्ते म्हणून या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना आव्हान देऊ केलं की आपण बारामतीतनं विधानसभेकरता म्हणून उभं राहावं, मग तिथे बघूयात की नेमकं कोण जिंकून येत आहे. यानंतर बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे आरोप केले होते त्या आरोपांना मोदींनी जोरदार उत्तर दिलं. अजूनही अनेक जण हे निवडणुकीच्या वातावरणातच आहेत, पराभवाच्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत असा टोलाही त्यांनी हाणला. काँग्रेस एवढ्या उंचीवर गेली आहे की त्यांना जमिनीवरचं काहीच दिसत नाही आणि त्यांची जमिनीपासून नाळही तुटली अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे फक्त मुस्लिमांची दिशाभूल केली आणि त्यांच्यासाठी काही केलं नाही असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला. समान नागरी कायदा, शहाबानो प्रकरण अशा अनेक घटनांमध्ये काँग्रेसने चुका सुधारण्याच्या संधी घालवल्या अशी टीकाही त्यांनी केली. हमारी ऊंचाई को कोई कम नहीं कर सकता है. ऐसी गलती हम नहीं कर सकते. हम किसी की लकीर छोटी करने में अपना समय बर्बाद नहीं करते हैं. हम हमारी लकीर लंबी करने के लिए जिंदगी खपा देते हैं. और आपकी ऊंचाई आपको मुबारक हो, क्योंकि आप इतने ऊंचे चले गए हैं, इतने ऊंचे चले गए हैं कि जमीन दिखना बंद हो गई. आप इतने ऊंचे चले गए हैं कि आप जड़ों से उखड़ चुके हैं. आप इतने ऊंचे चले गए हैं कि जो जमीन पर हैं वो आपको तुच्छ दिखता है. और इसलिए आपका और ऊंचा होना मेरे लिए अत्यंत संतोष और आनंद. और मेरी कामना है कि आप और ऊंचे बढ़े. हमारी आपसे ऊंचाई के संबंध में कोई स्पर्धा ही नहीं, क्योंकि हमारा सपना ऊंचा होने का है ही नहीं. हमारा सपना जड़ों से जुड़ने का है. हमारा सपना जड़ों की गहराई से जुड़ने का है. हमारा सपना, हमारा रास्ता जड़ों से ही ताकत पा करके और मजबूती देश को देना, ये हमारा रास्ता है.
और इसलिए जिस स्पर्धा में हम नहीं हैं उस स्पर्धा में हम तो आपको शुभकामनाएं ही देते रहेंगे। और ऊंचे और ऊंचे और ऊंचे जाइए। भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई हमारी जारी रहेगी। हमें इसलिए कोसा जा रहा है कि फलाने को जेल में क्यों नहीं डाला। ये इमरजेंसी नहीं है कि सरकार किसी को जेल में डाल दे। ये लोकतंत्र है, ये काम न्यायपालिका का है। हम कानून से चलने वाले लोग हैं और किसी को जमानत मिलती है तो एंजॉय करें, उसमें क्या है। बदले की भाव से काम नहीं होना चाहिए। यानंतर जाणून घेऊयात राज्यातल्या घडामोडी, राज्यातल्या अधिवेशनाबद्दल। आज काय घडलंय बघा। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या थकीत पाणीपट्टीचा विषय विधानसभेत चांगलाच गाजला। इतर कोणाची पाणीपट्टी थकीत असली की लगेच पाणी पुरवठा तोडला जातो, मग मंत्र्यांचंही पाणी बंद करा म्हणजे त्यांना बिन अंघोळीचं सभागृहात आल्यानंतर कळेल, असा सणसणीत टोला अजित पवारांनी सभागृहात लगावला। यानंतर मुख्यमंत्र्यांनीही अजित पवारांना चोख प्रत्युत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचं बिल थकीत असल्याचं प्रकरण पुढे आल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। म्हणजे सदर बंगल्याला मुंबई महानगरपालिकेने डिफॉल्टर यादीमध्ये टाकलेले। हा कमीपणा नाही का सरकारचा? कोण लक्ष देणार आहे? कोण पाहणार आहे? संबंधित अधिकारी काय करतात? झोपा काढतात काय? आणि हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेने काय बघायचं की हेच जर थकवतात तर आम्हाला काय पाठीमागे लागताय? पाणीपट्टी भरा, पाणीपट्टी भरा। याच्याबद्दल ही फार गंभीर बाब आहे, याची नोंद घेतली पाहिजे। याच्यामध्ये खरं काय खोटं काय वस्तुस्थिती त्या ठिकाणी, आणि यांचं ताबडतोब पाणी तोडून टाका। उद्यापासून बिन आंघोळीची वेळ नाही इकडे। बिलं रेग्युलर भरली गेली होती। भरली गेलेली बिलं पुन्हा आल्यामुळे बिलं थांबवण्यात आली। पत्र महानगरपालिकेला पाठवण्यात आलं। ही बिलं भरलेली असताना देखील तुम्ही ती बिलं लावून पुन्हा बिलं पाठवलेली आहेत। त्या दरम्यानच्या काळात साधारण महिना दीड महिना याच्यामध्ये गेला। महानगरपालिकेने ते मान्य केलं। ते मान्य केल्यामुळे ती बिलं करेक्ट झाली। करेक्ट झालेली बिलं भरली गेली। अशा याच्यात एक महिनाभराचा कालावधी गेलाय, पण कुठेही डिफॉल्ट झालेला नाही। त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करू द्या, आम्ही बिना आंघोळीचं येणार नाही। तर तिकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं CSMT रेल्वे स्थानकाबाहेर भीक मागो आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान, वर्षासह अनेक मंत्र्यांचे बंगले हे डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकण्यात आले होते, कारण त्यांचं लाखो रुपयांचं पाणी बिल थकीत होतं आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीनं भीक मागो आंदोलन केलं। आंदोलनातून जमवलेले पैसे मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। कामगार मंत्री के नाम पे सुधीर मुनगंटीवार के नाम पे देवेंद्र के नाम पे अरे बिल भरायच्या नावावर। यापुढे बघूयात, कधी कारच्या काचेवर टकटक करून तर कधी अंगावर घाण पडल्याचं सांगून लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात कल्याण पोलिसांना यश आलंय। या टोळीनं महाराष्ट्रात तब्बल 50हून अधिक गुन्हे केले असून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही त्यांनी गुन्हे केल्याचं उघड झालंय। कल्याणमध्ये टकटक गँग जेरबंद, विचलित करून अनेकांना टोळीनं लुटलं। 50 पेक्षा अधिक गुन्ह्यांचा उलगडा। कल्याण पोलिसांनी अखेर या टकटक गँगच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलंय। लक्ष विचलित करून या टोळीनं अनेकांना हातोहात लुटलं होतं। नावाप्रमाणेच या टोळीची लुटण्याची पद्धत होती। कार चालकांना ही टोळी टार्गेट करत असे। या टोळीतील एक जण कारच्या काचेवर टकटक वाजवून लक्ष विचलित करायचा, तर त्याच वेळी त्याचा साथीदार कारमधील बॅग अथवा वस्तू घेऊन पसार होत असे। एखादं माणसाची नजर चुकवून किंवा त्याची लक्ष विचलित करून त्याच्याकडे असलेली पैशाची बॅग किंवा इतर साहित्य पळवणं अशा पद्धतीचे आहे। या टोळीनं बँकेच्या परिसरात अनेकांना गंडा घातलाय। बँकेतून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कधी घाण टाकून तर कधी पैसे पडल्याचं सांगून रोकड लंपास करत असत। सोमवारी कल्याणमध्ये एका संशयित बाईक स्वाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना टकटक गँगची माहिती मिळाली आणि त्यानंतर सापळा रचून 9 जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या।
त्यांच्याकडे खुजली पावडर सापडलेली आहे. ती एखादा मोटरसायकल स्वार जर पैसे घेऊन जात असेल तर त्याच्या मानेवर खुजली पावडर टाकणे आणि तो थोडासा विचलित झाल्यानंतर त्याची बॅग पळवणे. त्यांच्याकडे 3 गलोर सापडलेले आहेत. त्या गलोरने मोटार कारची काच फोडणे आणि आतील पैशाची बॅग किंवा किमती वस्तू लांबवणे असे सुद्धा प्रकार त्यांनी केलेले आहेत. ही टकटक गँग मूळची आंध्र प्रदेशातील असून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही त्यांनी गुन्हे केलेत. ठाणे परिसरात 20 तर महाराष्ट्रात 50 पेक्षा जास्त गुन्हे या टोळीनं केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी या गँगकडून मोबाईल फोन, छर्रे, मिरची पावडर, सुरे, चॉपर आणि पावडर हस्तगत केली आहे. या टोळीच्या अटकेमुळे आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्रदीप भणगेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कल्याण. ब्रेकनंतर थेट आपण जाणार आहोत आळंदीमध्ये, कारण आळंदीत माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. माऊलींची पालखी जी आहे ती आता मंदिरातनं बाहेर पडलेली आहे आणि अर्थात मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी ही पुढल्या दिशेने रवाना होईल. पालखीचा मुक्काम आज आपेगावला असणार आहे. आपेगाव हे माऊलींचं आजोळ म्हणवलं जातं. याच आपेगावात त्यांचा आज मुक्काम असेल. पण ज्या क्षणाची सगळ्या वारकऱ्यांना आतुरता होती तो क्षण जो आहे आता याची डोळा आपण देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या अनुभवताय. वारीबद्दलचं सगळं अपडेट आम्ही भेटी लागे जीवामधनं आपल्यापर्यंत पाठवतोय. भेटी लागे जीवा लागली सी आस, आणि ही आस म्हणजे माऊलींच्या दर्शनाची आहे, माऊलींना सोबत नेण्याची आहे, त्या माऊलींसोबत पंढरपुरापर्यंत जाण्याची आहे. आणि हीच आस मनामध्ये बाळगून प्रत्येकजण माऊलींची पालखी आपल्या खांद्यावर आपल्याला कशी घेता येईल यासाठी म्हणून आतुरतेने तिथे धडपड करताना दिसते. हा माऊलींसाठी असणारा उत्साह आहे. तर माऊलींना सोबत न्यायचं म्हणजे वाजत गाजत जाऊयात, नाचत जाऊयात म्हणून एकीकडे टाळ मृदुंगाचा गजर आहे तर दुसरीकडे माऊलींच्या पादुकांना आपले हात कसे लागतील, त्यांचं दर्शन कसं घडेल यासाठी म्हणून प्रत्येकाच्या मनात आतुरता आहे. आणि आता माऊलींची पालखी केव्हा मंदिरातनं बाहेर पडते, हा जो क्षण आहे हा केव्हा येतोय यासाठी सगळे वारकरी दुपारी 1 पासून आतुर झालेले होते. आणि अखेर सगळ्या तयारीनंतर माऊलींची पालखी जी आहे ती मंदिरातनं आता बाहेर पडलेली आहे. आळंदीहून हे महाकव्हरेज आपण न्यूज 18 लोकमतवरती आता या क्षणाला बघताय. आणि अशाच पद्धतीने येणारे पुढले 21 दिवस आपण वारीबद्दलचा अपडेट जाणून घेत राहणार आहोत. पण आता या क्षणाला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. काल तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान हे देहूमधनं झालं आणि आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम हा आकुर्डीला असणार आहे. तर माऊलींची पालखी जी आहे ती देखील आता मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आपेगावला मुक्कामी जाणार आहे.
नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला म्हणून कळी काळ पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 माता विठ्ठल पिता विठ्ठल विठ्ठल माता विठ्ठल पिता माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि ही पालखी आता या क्षणाला प्रदक्षिणा पूर्ण करते आणि ही मंदिरातनं बाहेर पडतानाची दृश्य आहेत. मंदिरातनं आपण बघतो किती लगबग ही सगळी, प्रत्येकाची इच्छा आहे ती माऊलींच्या पादुकांना आपला स्पर्श व्हावा, हातांचा स्पर्श व्हावा, आपलं दर्शन व्हावं म्हणून प्रत्येकजण धडपडताना दिसतोय. आणि ही सगळी धडपड या दृश्यांमध्ये, ही ओढ, ही आतुरता, देवाबद्दलचं प्रेम इथं आपल्याला बघायला मिळतंय. विठ्ठल नामाचा जयघोष आहे. रामकृष्ण हरी म्हणताना सगळ्यांना माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे. माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आणि मंदिर प्रदक्षिणा ही पूर्ण होते. मंदिरातून बाहेर पडल्यानंतरची ही दृश्य आता एक क्षणाला आपण बघतोय. जेव्हा ही पालखी दुपारी 1 वाजेपासून सगळे वारकरी आतुरतेने ही पालखी केव्हा बाहेर पडते याची आवर्जून वाट बघत होते. सगळ्या मानाच्या दिंड्या ज्या होत्या खास या सोहळ्यासाठी, आजचा हा दिवस बघण्यासाठी, आजचा हा क्षण अनुभवण्यासाठी त्यांची आवर्जून उपस्थित झाली. कारण माऊलींबरोबर यापुढे 21 दिवस त्यांच्यावर पंढरीपर्यंत चालण्याचा योग हा त्यांना मिळणार आहे. हा योग म्हणजे त्यांच्याकरता दुग्ध शर्करा योग आहे आणि हा योग न चुकता न चुकवता प्रत्येकाने अनुभवावा असा वारकऱ्यांचा आग्रह असतो. आणि त्याच अनुषंगाने ही सगळी गर्दी, माऊलींच्या प्रति असणारं प्रेम हे आपल्याला वारकऱ्यांच्या माध्यमातून दिसून येतं. आणि हा सगळा सोहळा आपण अनुभवत आहे. आनंदीहून हा कव्हरेज आपण अनुभवत आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या माध्यमातून माऊलींच्या पालखीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त न्यूज 18 लोक. माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा आपेगावात असणार आहे. तर दुसरीकडे तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान हे देहूवरनं इनामदार वाड्यातले झालेलं आहे. तुकोबांची पालखी आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. तर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाची ही दृश्य आता आपण बघतोय. अशी गर्दी, प्रत्येकाची माऊलींच्या पादुकांना स्पर्श करण्याची दर्शन हवं प्रत्येकाला. आणि या सगळ्या मानाच्या दिंड्या या मंदिर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक क्रम असतो, त्याच्यामध्ये ध्वजकरी असतात, वीणेकरी असतात, टाळकरी असतात, मृदुंग वादक असतात, त्याचबरोबर डोक्यावर हांडे घेऊन जाणाऱ्या महिला असतात, तुळशीधारक महिला असतात. असा सगळा वारीतला क्रम आणि या सगळ्या दिंड्या पुढे सरकत असताना सोबतच आपण माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाची ही दृश्य आपण पाहतो. हातामध्ये अब्दगिरी घेऊन पालखी जे मंदिरात बाहेर पडतानाची दृश्य. या दृश्यांचा इथे वेळ झाली का ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण आळंदीत जाणार आहोत. कारण माऊलींच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते झालेलं आहे आणि मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. पहा फक्त न्यूज 18 लोक.